नमस्कार मित्रांनो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इलेक्शनचा लास्ट रिव्ह्यू करणार आहोत, ते पण महाराष्ट्राचा. तर या ठिकाणी बघा, भंडाऱ्यामध्ये कोणाला विजय मिळालेला आहे. तर या ठिकाणी चेक करताना बघत आहोत आपण की नरेंद्र बोंडेकर हे भंडाऱ्यामध्ये आघाडीवर आहेत. तरी लास्ट रिव्ह्यू करून घेऊया. अजूनपर्यंतचा डिक्लेअर झालेला नाही कोणी जिंकलेला आहे. तरी पण जीत पक्की 22,725 मतांनी बोंडेकर हे आघाडीवर आहेत शिवसेना पक्षाचे. तसेच पूजा गणेश ठावकर ह्या 22,000 मतांनी मागे आहेत त्या काँग्रेस पार्टीच्या. तर आपण समोर बघूया की आपल्या नागपूरमध्ये काय स्थिती आहे. नागपूरमध्ये स्थिती बघताना विचार करावा लागेल आपल्याला फडणवीसांचा विचार करावा लागेल. तर या ठिकाणी बघा, नागपूर साऊथ वेस्ट मध्ये बघा, फडणवीस हे 34,302 मतांनी आघाडीवर आहेत. ते आणि काँग्रेस पार्टीचे प्रफुल्ला गुदादे हे तेवढ्याच मतांनी मागे आहेत. अशा प्रकारे हा. आणि भंडाऱ्यामध्ये नाना पटोले म्हणजे काँग्रेसची महत्वाची उमेदवारी, त्याबद्दल आपण हे आणखी एकदा रिव्ह्यू करून बघूया शेवटचा. आता बघताना तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की काँग्रेस पक्षाचे महत्वाचे उमेदवार हे नाना पटोले आहेत. ते पण भंडाऱ्यामध्ये साकोली त्यांच्याच एरियामध्ये त्यांचा काय प्रतिसाद आहे ते आपण बघूया. नागरिकांनी त्यांना काय प्रतिसाद दिलेला आहे. तर हा बघितल्यानंतर तुम्हाला इथे दिसत आहे की 3,024 मतांनी नाना पटोले हे यांना मागे टाकलेला आहे. कोणी? अविनाश आनंदराव ब्राह्मणकर यांनी. तर ही एक महत्वाची गोष्ट आहे मित्रांनो. नाना पटोले यांना पराभव करावा लागणार आहे, कारण त्यांचा या ठिकाणी काही बरोबर ताळमेळ दिसत नाही. ठीक आहे, नाना पटोले हे मागे आहेत. लास्ट रिव्ह्यू करणार आहोत आणि मागे असल्यामुळे आता आपल्याला दुसरा बघावा लागणार आहे, ते म्हणजे चंद्रपूर मध्ये कोण आहे. या ठिकाणी आपण त्याची माहिती बघणार आहोत. तर गोंदियामध्ये भारतीय जनता पार्टीचे अग्रवाल विनोद हे आघाडीवर आहेत. तसेच काँग्रेस पार्टीचे अग्रवाल गोपिलदास शंकरलाल हे या ठिकाणी त्यांना पराभव होण्याची शक्यता आहे. आणखी मतमोजणी सुरूच आहे, कारण जोपर्यंत स्क्रीनवर वोन मधून येत नाही तोपर्यंत यांचा काही रिझल्ट आणखी लागले नाही. पण अंदाज लावू शकतो आपण की ज्यांना सर्वात जास्त मत आहेत त्यांचा विजय आपण कन्सिडर करू शकतो. या ठिकाणी अमरावतीमध्ये बघू शकता की हा बाई या ठिकाणी विजयी झालेले आहेत 5,413 मतांनी. कोण? सुलभा खोडके आणि सुनील देशमुख हे काँग्रेस पार्टीचे मागे आहेत. त्या ठिकाणी आपण अमरावतीच्या बघितल्यावर आपल्याला जवळचा कोण आहे आणखी, या ठिकाणी बघू शकतो महाराष्ट्रामध्ये अचलपूर या ठिकाणी बच्चू कडू यांचा काय आहे, पराभव झालेला आहे. ठीक आहे, बच्चू कडू हे 13131 मतांनी हारलेले आहेत. त्यांच्याच ठिकाणी प्रवीण तायडे हे बीजेपी पार्टीचे विजयी झालेले आहेत. अशा प्रकारे बच्चू कडूंना त्या ठिकाणी माघार घ्यावी लागलेली आहे. त्याच प्रकारे आपण आणखी पुढे जातो म्हटलं तर या ठिकाणी होमवर गेल्यानंतर कोण आहे आणखी, अकोला वेस्ट मध्ये बीजेपी पार्टी जिंकलेली आहे. आणि गडचिरोलीचा जर बघतो म्हणला त्या ठिकाणी गडचिरोलीच्या आपण बघूया. गडचिरोलीमध्ये आपल्याला बघायला मिळत आहे की बीजेपी हे लिडिंग करत आहे 13,000 मतांनी. म्हणजे इथे पण बीजेपीचाच विजय होण्याची शक्यता आहे. सगळ्या प्रकारचे आपल्याला इथे मी तुम्हाला दाखवतो, मी लाईव्ह वर राहू शकता. त्यानंतर बीड मध्ये कोण आहे, बीड मध्ये जर बघायला गेलं तर संदीप क्षीरसागर हे लिडिंग वर आहेत, काँग्रेस पक्षाचे, शरद पवार पक्षाचे. आणि
नॅशनलिस्ट काँग्रेस पक्षाचे हे क्षीरसागर हे मागे आहेत. म्हणजे त्या ठिकाणी बीजेपीच्या तर तर आपण पुढचं बघू शकतो आणखी एक करणार आहोत ते पण महाराष्ट्राचा. या ठिकाणी कोण किती मतांनी विजयी होत आहे आपण याच्याबद्दल लक्ष देऊया. त्या ठिकाणी मेन ठिकाणची कोणत्या ठिकाणी आहे आणखी कोल्हापूर नॉर्थ मध्ये काय आहे जिंकलेली आहे शिवसेना. आणि कोल्हापूर झाल्यानंतर मुंबई मुंब्रा मुलुंड हे आपण बघू शकतो. मुंब्रा या ठिकाणी काय आहे काँग्रेस पक्ष शरद पवार पक्षाचे विजय झालेले आहेत. त्याच प्रकारे जर बघतो म्हणला तर आपण आणखी तुमसर मध्ये जर बघितला भंडाऱ्याकडे जर तुमसर तर त्या ठिकाणी राजू कारेमुरे हे 41 मतांनी समोर आहेत.